दर्शकों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क और मैं इंडिया से दिव्यन दमाए। इस वक्त की सबसे बड़ी खबर है गोरेगांव तहसील के अंतर्गत आने वाले घोटी ग्राम पंचायत की। घोटी ग्राम पंचायत को लेकर मैं ये खबर आपको दिखाने जा रहा हूँ। इसके पहले मैं आपको कुछ अखबारों की कटिंग हमारे स्क्रीन के जरिए दिखाना चाहता हूँ। ना हरकत प्रमाण पत्र बनावट स्वरूपात आप देख रहे होंगे, जैसे कि वीडियो के माध्यम से कई सारी जो है पेपर की अखबार की कटिंग है जो आपके सामने दिखाई दे रही है। पिछले कुछ दिनों से जो है मसला चल रहा है कि होटल वहाँ पे जो बनाया गया, होटल किस चीज़ का था, क्या चीज़ का था, और होटल था क्या नहीं था, एक सबसे बड़ा सवाल खड़ा है। दूसरी ओर देखा जाए तो संबंधित ग्राम पंचायत के ग्राम विकास अधिकारी वैसे ग्राम पंचायत के सरपंच, उनसे हमने जब सवाल जवाब किए कि ऐसी किसी प्रकार की बनावट एनओसी दी गई है क्या, तो एक तरफ उनका कहना आ रहा है कि हमने किसी भी प्रकार की एनओसी नहीं दी है। तो फिर एनओसी दिया किसने? एक तरफ ग्राम पंचायत का कहना आ रहा है कि यदि अगर हम एनओसी देते तो हम मानते, लेकिन हमने किसी भी प्रकार की एनओसी नहीं दी है, तो हम इस बात का विरोध करते हैं। दूसरी तरफ देखा जाए तो ग्राम पंचायत घोटी कार्यालय में यह जो है सनसनी सा मुद्दा जो है पूरे गांव में फैल चुका है, पूरे जिले में चर्चे का विषय बना है। तो दर्शकों, आइए जानने का प्रयास करते हैं आखिर किस चीज़ की एनओसी थी, और यह जो मामला जब उठने बैठा तो इस मामले को लेकर क्या कहा है ग्राम पंचायत के सरपंच वैसे ग्राम विकास अधिकारी ने। काय सांगणार मॅडम, आपण या गावचे एक सरपंच आणि जिम्मेदार पदावर आहात, आपण येथील जनप्रतिनिधी आहात आणि आपल्याला हजारो लोकांच्या आणि नागरिकांच्या नेतृत्व करावं लागते। पण अशामध्ये बातम्या ज्या प्रसारित होत आहेत आपल्या गावामध्ये की घोटी येथील ग्रामपंचायतने बनावट ना हरकत दिली, काय सांगणार याबद्दल? बनावट ना हरकत दिली असं म्हणजे म्हणत आहेत, पण ती बनावट ना हरकत असा आतापर्यंत आपल्या ग्रामपंचायतीला काही तक्रार आलेली नाही आहे। इथून एनओसी गेलेली नाही आहे। काय सांगणार सर, घोटी ग्रामपंचायतीवर आज कित्येक तरी प्रश्न निर्माण होत आहे आणि ज्याप्रमाणे ओयो हॉटेलला घेऊन आज समाजामध्ये एक बनावट नाहरकतीवर पण प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे, यावर आपण काय म्हणाल? ग्रामपंचायततर्फे कुठलीही आपण म्हणजे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही ग्रामपंचायततर्फे, त्यामुळे बनावटचा प्रश्नच येत नाही। ग्रामपंचायत म्हणजे असा कोणताही असा ठराव नाहरकत प्रमाणपत्राबाबत देण्यात आला नाही आणि ग्रामपंचायततर्फे देण्यात आलेलं नाही। ज्याप्रमाणे आता घोटी ग्रामपंचायत कार्यालय आहे, घोटी ग्रामपंचायतच्या 100 मीटरच्या दायरामध्ये तो हॉटेल आहे, ओयो हॉटेल, ज्याला प्रश्न घेऊन लोकांनी कित्येक तरी टीका टिप्पणी पण केलेली आहे। आपल्याला माहीत तर असेलच की 100 मीटर जवळ असून सुद्धा आतापर्यंत ही गोष्ट समाजामध्ये समोर आली नाही, पण एकाकडे बघितला तर सोशल मीडियावर आणि पूर्ण चर्चेचा विषय हा घोटी ग्रामपंचायत बनलेला आहे। तर आता त्याबद्दल आपल्याला त्या हॉटेलच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायतमध्ये किंवा कोणत्याही घोटी येथील नागरिकांची कुठलीही आपल्याला तक्रार प्राप्त झाली नाही, आणि जर तक्रार प्राप्त झाली तर त्या तक्रारच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या कमिटीमध्ये ठेवून त्यावर चर्चा करण्यात येईल। पण आतापर्यंत तरी त्याबाबत अशी ग्रामपंचायतला कोणत्याही नागरिकांची, यातल्या घोटी येथील नागरिकांची ग्रामपंचायतला कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही। ज्याप्रमाणे संचालक यांचा दावा आहे की 3 सदस्यांनी मला नाहरकत दिली, आपण स्टेटमेंट बघितले असाल, आणि एकीकडे जर बघितला तर ग्रामपंचायत स्तर पातळीवर आपण कारवाई करू शकता हे पण आपल्याला माहीत आहे। आपण काय कारवाई केली व आपण काय भूमिका घेतली व आपण ज्याप्रमाणे एनओसीचा विषय आला तर आपण कोणती आमसभा किंवा कोणती मासिक मीटिंग घेतली, ज्याप्रमाणे 3 सदस्यांच्या नावाने जो एक उल्लेख होत आहे की 3 सदस्य माझ्या बाजूला आहेत। ग्रामपंचायतचा कोणताही विषय असला तर तो आपण मासिक सभेमध्ये ठेवतो, आणि मासिक सभेत सर्व सदस्य असतात, फक्त 3च सदस्यांनी मीटिंग होत नाही, सर्व सदस्य असतात, त्याच्यात आपण मग ते ठराव तो विषय मांडत असतो मासिक मीटिंगमध्ये, आणि त्यावर चर्चा होते। चर्चा झाल्यानंतर त्याच्यात ठराव संमत होतो, आणि तो ठराव संमत झाल्यानंतर मग मंजूर होतो। असा कुठल्याही प्रकारचा ठराव आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संमत झालेला नाही, त्यामुळे आता 3 सदस्यांनी ठराव होत नाही, पूर्ण कमिटीसमोर आपण तो म्हणजे विषय ठेवत असतो। त्यामुळे आणि असा झाला असेल तर असा कुठंही आपल्याकडे असा पुरावा आला नाही असा नाही। ज्याप्रमाणे आता एक पेपराची कटिंग पण आपण बघितली आहे बनावट ना हरकत म्हणून, आता ते बनावट ना हरकत कशी काय, म्हणजे रिलीज तर कुठून होणार? जोपर्यंत तुमच्या सदस्य समोरच्या माणसाला साथ देणार नाही तोपर्यंत तर बनावट जे आहे ना हरकत ते तर प्रसिद्ध होणार नाही। आणि एकीकडे जर बघितला तर न्यूजपेपर असो किंवा अखबारमध्ये असो, एकीकडे दावा केलेला जात आहे की बनावट ना हरकत, बनावट ना हरकत, पण असा कुठलाही पुरावा आपल्याकडे आलेला नाही की ती बनावट असा कुणी आपण पाहिलेलं नाही की ती बनावट झालेली, असा ग्रामपंचायतला आला नाही त्याच्या लेखी असा की अशी बनावट झालेली आहे। जर आली असती तर आपण त्याच्यावर म्हणजे चौकशी करून कारवाई केली असती, पण असा कुठलाही आपल्याकडे असा पुरावा
बनावट बनवल्याचा असा आलेला नाही ग्रामपंचायतमध्ये. 1 वर्षापासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर 100 मीटर दुरीवर एक वय हॉटेल सुरू आहे. आपल्याकडे कोणत्याही प्रकारची आपण तक्रार आली नाही म्हणून म्हणत आहात, पण ज्याप्रमाणे कोणताही एखादा इंडस्ट्रीयल प्लॅन्ट असो किंवा हॉटेल असो किंवा कोणतीही गोष्ट असो, याबाबतची NOC घ्यावी लागते हे आपल्याला पण माहीत आहे आणि पूर्ण समाजाला आणि गावाला. तर आपण NOC दिली नाही, मग समोरच्या माणसांनी कसं काय व्यतिरिक्त काम सुरू केले व समोरच्या माणसांनी कसं काय एक वय हॉटेल किंवा रेस्टॉरंट टाकला? नाही, ग्रामपंचायतची कुठली NOC गेली नाही आणि NOC न करता त्यांनी जर परवानगी घेतली असेल कुठली शासनाची, तर ते ग्रामपंचायतच्या NOC थ्रू घेतला असेल बिना ग्रामपंचायतच्या NOC तर ते घेऊ शकतात, पण ग्रामपंचायतची अशी कुठली NOC गेलेली नाही. जैसे कि दर्शकों, मैं आपको बताना चाहता हूँ, सूत्रों के हवाले ऐसी जानकारी प्राप्त हुई कि 3 ग्राम पंचायत सदस्य, अब 3 ग्राम पंचायत सदस्य कौन थे, क्या थे, यह जो है जांच का विषय है. फिलहाल हम इस पर कुछ कह नहीं सकते. लेकिन एक तरफ देखा जाए तो होटल के जो संचालक हैं उनसे हमने जब बातचीत की है तो उनका कहना एक तरफ आ रहा है कि हमारे पास लेबर कमिश्नर, वैसी अन्य प्रकार की जो है परमिशन है और परमिशन के आधार पे हमने यहाँ पे जो है कंस्ट्रक्शन खड़ा किया है. यदि अगर किसी को आपत्ति है तो वह हमसे बात कर सकता है या शिकायत कर सकता है. लेकिन मैंने पिछले कुछ महीनों के पहले जो है ग्राम पंचायत घोटी में अपनी जो है अपना अर्ज जो है हमने लगाया कि हमें परमिशन चाहिए, हमें नाहरकत चाहिए. लेकिन एक तरफ मैं आपको बताना चाहता हूँ, यदि अगर सेंट्रल गवर्नमेंट की यदि अगर परमिशन रहती है तो किसी भी प्रकार की परमिशन लेने की ज़रूरत नहीं रहती. और यदि अगर वयों की बात आती है तो कई सारी गाइडलाइन और कई सारे रूल जो है रेगुलेशन है उन्हें फॉलो करना पड़ता है. लेकिन आपने दर्शकों देखा कि घोटी ग्राम पंचायत के ग्राम विकास अधिकारी, वैसे ही सरपंच और बाकी वहाँ पे जो सदस्यगण थे वह मौजूद थे. उन्होंने क्या कहा तो दर्शकों बहुत ही जल्द अगले पार्ट में मिलेंगे. मैं गोंदिया से देवेंद्र दमा.